हालेलुया. आपण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आजची भक्ती आपण सुरुवात करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रत्येकाला आपण डोळे बंद करूया आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. परमेश्वराची आपण स्तुती करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद. धन्यवाद. प्रत्येकाला आपण धन्यवाद देऊया. परमेश्वराची स्तुती करूया. परमेश्वराचं नाव उंच करूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आज यासाठी तू आम्हाला प्रभुदेवा जिवंत ठेवलेला आहेस आणि हा दिवस दिलेला आहेस की परमेश्वरा आम्ही मंदिरामध्ये यावं आणि तुझी भक्ती आणि आराधना करावी. प्रभुदेवा, ही मोठी संधी तू आमच्या जीवनामध्ये दिली त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, आम्ही एकत्र जमलेला असताना आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर. पवित्र आत्मा तू आमच्या मुखाला स्पर्श कर आणि आम्ही पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण मनानं आणि परमेश्वरा पूर्ण सामर्थ्यानं आम्ही तुझी भक्ती आणि आराधना करावी. यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, तुझं वचन सांगत आहे जिथं दुर्गती आहे तिथं तुझं सानिध्य आहे. प्रभुदेवा, आमच्या भक्तीमध्ये, आमच्या प्रार्थनेमध्ये तुझं सानिध्य असू दे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा आणि दया कर. आणि विशेष आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा की जे येण्याच्या मार्गावरती आहेत ते सर्वांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते उचल दे आणि प्रभुदेवा प्रत्येकानं येत असताना त्यांचं येणं तू सुरक्षित कर, आशीर्वादाचं कर. आणि प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद देतो. पुन्हा आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मान हातामध्ये देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर. होणारी भक्ती आराधना तू आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. तुझी स्तुती प्रशंसा करू. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. हालेलुया. उभं असतानाच आपण एक गीत गाणार आहोत आणि प्रभूला आपण धन्यवाद देणार आहोत. हालेलुया. आपण एक गीत गा, प्रभूला धन्यवाद देऊया. या वेळेमध्ये ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा हे गीत गा आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. आवडे तुला रे नाद गायनाचा, आवडे तुला रे नाद गायनाचा, टाळ मृदुंगाचा नाही भेट, नाही भेट, टाळ मृदुंगाचा नाही, नाही भेट. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. नाचले तुझे ते थोर साधू संत, नाचले तुझे ते थोर साधू संत, तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा, ओढी आम्हा, तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा, ओढी आम्हा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. रंगू दे आम्हाला रिंगणात गोल, रंगू दे आम्हाला रिंगणात गोल, गाऊ
गाऊ दे अमोल प्रेम गीत, प्रेम गीत गाऊ दे अमोल प्रेम गीत, प्रेम गीत. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. गोड गाणी गाता होऊ पायी लीन, गोड गाणी गाता होऊ पायी लीन. गाऊया मिळून देव बापा, देव बापा गाऊया मिळून देव बापा, देव बापा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. गोड गाणी गाता होऊ पायी लीन, गोड गाणी गाता होऊ पायी लीन. गाऊया मिळून देव बापा, देव बापा गाऊया मिळून देव बापा, देव बापा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. आवडे तुला रे नाद गायनाचा, आवडे तुला रे नाद गायनाचा. टाळ मृदुंगाचा नाही बीट, नाही बीट टाळ मृदुंगाचा नाही बीट, नाही बीट. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा, पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही एकत्र येणं परमेश्वरा ते चांगलं आहे. आणि जेव्हा आम्ही एकत्र येऊन तुझी आराधना करतो तेव्हा परमेश्वरा तू स्वर्ग सोडून आमच्या भक्तीमध्ये उपस्थित राहतोस. कारण परमेश्वरा आम्ही पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण मनानं केलेली भक्ती आराधना तुला आवडते. धन्यवाद देतो परमेश्वर. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही नित्य प्रमाण परमेश्वर आम्ही तुला गायन वादन करावं, आम्ही तुला महिमा द्यावं आणि तुझी भक्ती करावी असं तू आम्हाला बनव परमेश्वरा. आम्हाला उत्तम आराधक आणि परमेश्वरा खरेपणानं उपासना करणारे उपासक तू आम्हाला बनव. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात आम देत आहे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या, आमेन, आमेन. बसून घ्या आपण. हालेलुया. सर्वजण आहे तिथंच मोठ्यानं हालेलुया. खूप सुंदर गीत आहे, ख्रिस्ती बांधवांचा मेळा. हालेलुया. किती जणांनी सगळ्यांनी ऐकलेलं? प्रेज द लॉर्ड. गीतकार खूप सुंदर त्याचे चरण पण आहेत आणि त्याचा अर्थ पण आहे आणि देवाचं वचन सुद्धा आहे. बंधूंनी एकत्र राहणे किती मनोरम आहे. हालेलुया. म्हणूनच परमेश्वराने ही योजना आखली आणि मंडळीची स्थापना केली की बंधूंनी एकत्र यावं, त्या प्रभूची आपण भक्ती आराधना करावी यासाठी. हालेलुया. म्हणून आणखी काही गीत गाऊ उल्हासानं, आनंदानं आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ, परमेश्वराची आपण स्तुती करू. या वेळेमध्ये पावन है व प्रभू हमारा, उसकी जय जयकार करू. हमारा
निर्बुद्धियों को देता ज्ञान, प्रभु हमारा बड़ा महान। निर्बुद्धियों को देता ज्ञान, पतितों का वो बचाता प्राण, पतितों का वो बचाता प्राण। उसकी जय जयकार करो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो। पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार। निर्बल का वह बल है न्यारा, उसकी जय जयकार करो। पावन है वह प्रभु हमारा, उसकी जय जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो। प्रभु की महिमा अपरंपार, जग का वो है तारनहार। प्रभु की महिमा अपरंपार, जग का वो है तारनहार। मानो उसे अपना आधार, मानो उसे अपना आधार। उसकी जय जयकार करो, जय हो, जय हो, जय हो, जय हो। प्रभु की महिमा, प्रभु की महिमा अपरंपार, जग का वो है तारनहार। प्रभु की महिमा अपरंपार, जग का वो है तारनहार। मानो उसे अपना आधार, मानो उसे अपना आधार। उसकी जय जयकार करो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो। पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो। निर्बल का वह बल है न्यारा, उसकी जय जयकार करो। पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो। निर्बल का वह बल है न्यारा, उसकी जय जयकार करो। जय हो, 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 जय हो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभु की महिमा अपरंपार, जग का वो है तारणहार। मानव से अपना आधार। हालेलुया। प्रभू आपला आधार आहे, तो सर्व गोष्टीमध्ये सहाय्य करणारा परमेश्वर आहे। पुन्हा एकदा आपण गीत गाय आणि प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया, स्तुती करेंगे। सर्वांच्या परिचयाचं गीत आहे आणि त्यानंतर आपण सेनाओं का यहोवा सगळ्यांच्या पाठ असणारे गीत आहे। आपण टाळ्या सुद्धा वाजवूया। हालेलुया, टाळ्यांचा पण आवाज येऊ द्या। हालेलुया, स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया, स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। सदा
है स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। उस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। उस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। पाप को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। पाप को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। आशीष देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। आशीष देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला। समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर
हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाए, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाए, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है, जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारा, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया। सर्वांनी उठून उभा राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये या वेळेमध्ये. थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यावेळेमध्ये आपण आपले डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये आपण आराधनेमध्ये जाऊया. आपलं मन, आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे लावूया आणि पूर्ण अंतःकरणाने प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. थँक्यू जीसस.
कर दे प्रभु, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। शरीर की अभिलाषाओं पर, शैतान की सारी ताकत पर, शरीर की अभिलाषाओं पर, शैतान की सारी ताकत पर विजय मैं पाऊं, जय मैं पाऊं, विजय मैं पाऊं, जय मैं पाऊं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। तेरा वचन मेरे दिल में रखो, प्यार मैं तुझसे ही करूं। तेरा वचन मेरे दिल में रखो, प्यार मैं तुझसे ही करूं। प्रार्थना में बल मैं पाऊं, प्रार्थना में बल मैं पाऊं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। पवित्र मुझे परमेश्वराचं वचन सांगत आहे की परमेश्वरानं त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला. प्रिय, परमेश्वरानं त्याच्यासारखा मनुष्य बनवला यासाठी की आपण त्याच्यासारखा असावं. जसा परमेश्वर आहे, जसा येशू आहे, त्याप्रमाणे आपण असावं अशी आपल्या प्रभूची इच्छा आहे. म्हणून या वेळेमध्ये आपण आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया की प्रभूने मला जसं बनवलं होतं त्याप्रमाणे मी बनलेलो आहो का? त्याप्रमाणे मी स्वतःला तयार केलेलं आहे का? त्याप्रमाणे मी स्वतःला नम्र प्रभूच्या स्वभावामध्ये मी स्वतःला वाढवलेला आहे का? मी प्रभूचा जसा स्वभाव होता, त्याचे जसे दैवी गुण होते, त्याप्रमाणे मी दैवी गुण माझ्या जीवनामध्ये वाढवलेले आहेत का? त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे का? थँक्यू जीसस. हालेलुया. तेरा हाथ सदा मुझ पर रहे, तेरी अगुवाई में नित्य मैं चलूं. तेरा हाथ सदा मुझ पर रहे,
तेरी अगुवाई में नित्य मैं चलूं, संगति में तेरे पवित्र आत्मा में बढ़ूं, संगति में तेरे पवित्र आत्मा में बढ़ूं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। थँक यू जीसस. सर्वांनी प्रार्थना करूया. आपण स्वतःसाठी प्रार्थना करूया की परमेश्वरा, तुम्हाला तुझ्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहेस, तेव्हा मी त्यामध्ये जीवन जगावं असं तो मला सहाय्य कर. प्रभुदेवा, मी शारीरिक वासनाप्रमाणे मी जीवन जगू नये, माझ्या दैहिक वासनांच्या द्वारे मी जीवन जगू नये, तर परमेश्वरा नेहमी मी तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेनं जीवन जगावं. मी नेहमी परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं आणि प्रभुदेवा मी तुझ्यासारखं असावं, यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, तू मला तुझ्यासारखं बनव. प्रभुदेवा, जसा तुझा स्वभाव आहे परमेश्वरा, जसा तू आहेस त्याप्रमाणे परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला बनव, जेणेकरून परमेश्वरा आम्हा प्रत्येकाद्वारे ख्रिस्त लोकांना दिसला जाईल. आमच्या वागण्याद्वारे, आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या सर्व वर्तन क्रमाद्वारे येशू ख्रिस्ताचं दर्शन इतर लोकांना होईल परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाला तुझ्यासारखं बनव. धन्यवाद देतो परमेश्वरा, या वेळेमध्ये आमच्या मुखाद्वारे तुझी आराधना करून घेतली त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. हालेलुया. मोठे हालेलुया. या वेळेमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. आपण एक स्तोत्र वाचन करणार, आपण सर्वांनी उठून उभा राहूया या वेळेमध्ये आणि स्तोत्रसहिता 42 आपण वाचणार आहोत सर्वजण. स्तोत्रसहिता 42 आपण सर्वांनी एकत्र वाचूया हळवार पद्धतीने. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घे. तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोक समुदाय सण करेल तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चालेल. आणि आनंदोत्सव व देवस्तव यांचा गजर चालला असता देवाच्या मंदिराकडे त्यास मी कसा मिरवित नाही. याची मला आठवण झाली म्हणजे माझा जीव हलाक होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो. म्हणून मी त्याचे पुनरपे गुणगान गाईन. हे माझ्या देवा, माझा जीव माझ्या ठाई खिन्न झाला आहे. म्हणून यार्देनेच्या व हार्मोनाच्या प्रदेशात व मिसाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करीतो. तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावित आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजबरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करेल. मी रात्रीस त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहील. देव जो माझा खडक, त्यास मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्याच्या जासामुळे स्तुत्याच्या वेशाने मी का फिरावे? तुझा देव कोठे आहे
असे माझे शत्रू मला एक सारखे म्हणून माझी निंदा करतात, जेणेकरून माझ्या हाडांचा चुरडा होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. हालेलुया. स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे की हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? तर काय कर, परमेश्वराची आशा धर. हालेलुया. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो. आपला प्रभू आपला उद्धार करण्यासाठी, आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी तो समर्थ परमेश्वर आहे. हालेलुया. या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि या वेळेमध्ये आपण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि जर आपलं अंतःकरण अशा प्रकारचं झालं असेल, आपल्याला आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ असेल, निराशा असेल, दुःख असेल, आपल्या अंतःकरणामध्ये जर वेदना असतील, तर आज परमेश्वराला त्या वेदना सांगूया, परमेश्वराला त्या सर्व गोष्टी सांगूया आणि परमेश्वराला सांगे की परमेश्वरा, तू माझा उद्धार कर. परमेश्वरा, तू माझी प्रार्थना आहे. परमेश्वरा, तू या परिस्थितीमधून जात असताना तू मला सहाय्य कर आणि मदत कर. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानातम देत आहे. ज्याप्रमाणे स्तोत्र करता म्हणत आहे की हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. होय परमेश्वरा, आम्ही तुझ्यावरती आशा धरावी. प्रभुदेवा, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावा. यासाठी प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानातम देत आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणाची, प्रत्येकाच्या मनाची परिस्थिती काय आहे की आम्हाला माहित नाही, परंतु परमेश्वरा, ती सर्व परिस्थिती जाणणारा तू परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू सहाय्य कर. प्रत्येकाच्या मनाला तुझा पवित्र स्पर्श कर आणि प्रभुदेवा, प्रत्येकाला ती खात्री मिळू दे परमेश्वरा की तू त्यांच्या बरोबर आहेस. तू आम्हा प्रत्येका बरोबर आहेस. कारण प्रभुदेवा, तू आम्हाला कधी सोडत नाहीस आणि तू आम्हाला कधीच त्याग करत नाहीस. होय परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाच्या सोबत तू आहेस. आम्हा प्रत्येकाची तू काळजी घेत आहेस आणि प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाचा उद्धार करणार आहेस. तू आमच्या सर्वांच्या प्रार्थना ऐकून आमच्या सर्वांच्या प्रार्थनेचं तू उत्तर देणार आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानातम देत आहे. हे स्तोत्र आशीर्वादित केलं आणि या स्तोत्रद्वारे परमेश्वरा पुन्हा एकदा तू आम्हाला बोध दिला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या. आमेन. आमेन. बसून घेऊ आपण. तर आता आपण देवाच्या वचनामधून आपण पाहणार आहोत आणि आपल्यामध्ये पास्टर सुहास पुजारी आहेत आणि त्यांची पत्नी सिस्टर आहेत. तर दोघांचं सुद्धा आपल्या चर्चतर्फे आपण स्वागत करूया. टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. पुजारी सर आपल्या नेते आहेत, ते आपल्याला वचनातून मार्गदर्शन करतील. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. देवाच्या मंदिरामध्ये आपण सर्व आलेलो आहोत आणि आपला देव आपल्याशी बोलणारा देव आहे. तो आमची भेट घेणारा देव आहे. याबद्दल आपण खरोखर आपल्या डोळे बंद करून परमेश्वराकडे आपलं लक्ष लावूया, प्रार्थना करू. हे आमच्या जिवंत देव बापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर बापा. प्रभूजी, खरोखर तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. कारण प्रभू, तू आम्हाला निर्माण केलेला आहे. आमची सर्व परिस्थिती तुला ठाऊक आहे. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला करीत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर बापा तू आम्हाला चालव आणि विशेष करून परमेश्वर बापा तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावं, वर्तावं, म्हणून तू आमचं सहाय्याने मदत कर. विशेष करून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक भावाला, बहिणीला तू आशीर्वादित कर. पण परमेश्वर बापा प्रभू, प्रत्येकाची परिस्थिती तू जाणतो, प्रत्येकाच्या गरजा तू जाणतो, प्रत्येकाचं मागणं तू जाणतो आणि तुझ्यापासून गुप्त असं काही नाही. प्रभू परमेश्वर बापा, सर्व काही तुझ्या समोर उघडं आणि वागडं असं आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो या ठिकाणी पुन्हा एक वार तू आम्हाला आशीर्वादित कर. धन्य तारणारा प्रभू येशू याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. देवाच्या वचनाकडे येऊया आपण. सुंदर भक्ती आणि सुंदर स्तुती आराधना आपण केलेली आहे. खरोखर देवाने मनुष्याला निर्माण केलेला आहे. त्याचा उद्देश आहे की आम्ही परमेश्वराची स्तुती, भक्ती आणि आराधना करावी. सर्वप्रथम त्याचा उद्देश, आपण आपल्या जीवनाचा उद्देश ठरवतो की आमचा जगण्याचा उद्देश काय, आमचा जॉब करण्याचा उद्देश काय, आमच्या जगिक जीवनामध्ये आमचं परिवार असावं, आमच्या काही योजना असाव्यात, आमचे काही प्लॅन्स असावेत. आणि हे जीवन जगत असताना आम्ही
ठराविक निरनिराळ्या वेगवेगळ्या गोष्टींचे विचार करतो आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय करतो आणि आम्हाला असं वाटतं की ती गोष्ट केली तर चांगली आहे, देवाने ही गोष्ट माझ्यासाठी ठेवलेली आहे. निश्चितच जगामध्ये आम्हाला पाठवलं, त्याचा उद्देश, त्याची योजना निश्चितच वेगळी आहे आणि म्हणून आपण ते करीत असताना पण प्रभूची अशी इच्छा आहे. आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा यांना ठेवलेलं असताना परमेश्वरानं प्रथम निर्माण केलेला व्यक्ती जो आहे तो कोण आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना? कोण आहे? आदाम आहे. सर्वप्रथम देवाने सर्व आकाश पृथ्वी निर्माण केली. त्याने 6 दिवसामध्ये 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला आणि ती सर्व स्टोरी किंवा ती सत्यकथा आपल्याला माहीत आहे की काय काय झालेलं आहे, कशा कशा रीतीने परमेश्वराने ते निर्माण केलेलं आहे. देव काय बोललेलं आहे आणि बोलण्याच्या द्वारे, शब्दाच्या द्वारे त्याने विश्वाची रचना केलेली आहे. आता विचार करूया की आपण 2 दिवसाच्या पावसाने एवढं परेशान झालो. मी तर विचार करीत होतो 40 दिवस आणि 40 रात्र नोहा ज्या वेळेला ते तारू तयार करीत होता आणि लोकांना सांगत होता की बाबा 40 दिवस 40 रात्र पाऊस येणार आहे आणि तुम्ही काळजी घ्या. नाव तयार करीत होता आणि नावेमध्ये येण्यासाठी लोकांना आमंत्रित करीत होता, परंतु लोकांनी लक्ष दिलं नाही. तशीच काहीशी परिस्थिती आहे आज देखील. आपण पाहतो की आपल्याला जेवढं सिरियसपणानं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष आपण देऊ शकत नाही. का तर आपल्याजवळ अनंत प्रश्न आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी समस्या आहे आणि आम्हाला असं वाटतं की मी काही नाही केलं तरी देवाने होऊन ते करावं. मी जरी सोडवू शकलो नाही तरी देवाला समजत नाही का देवाने ती करावं. प्रियांनो, देवाची अत्यंत उत्तम अशी तुमच्यासाठी योजना आहे, उत्तम अशी त्याची इच्छा आहे. पण त्या गोष्टीकडे आपण ज्या वेळेला लक्ष देतो त्यावेळेला आपल्याला समजून येतं की खरोखर देवाची योजना. मी खरं सांगतो की येशूच्या नावामुळे आपण सर्व तारले गेलेलो आहोत. येशूच्या नावामुळे आपला बचाव होत आहे, येशूच्या नावामुळे. कारण तेच एक सेवियर असं नाव आहे. लिव्हिंग सेवियर कोण आहे तर तो येशू ख्रिस्त आहे, तो परमेश्वर आहे, तो आमची काळजी घेणारा देव आहे आणि म्हणून या गोष्टीला फार महत्त्व आहे. आणि आज सकाळी मी तयारी करीत असताना मी थोडासा विचार करत होतो आणि अचानक माझ्या दृष्टीसमोर देवानं ते वचन दिलेलं आहे. आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तक, याचा 2रा अध्याय आणि वचन 7. कृपा करून कुणाला सापडलं तर वाचा. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आणि मनुष्याला निर्माण केलेलं आहे त्यांनी. ज्या वेळेला आदामाला निर्माण केलं, प्रथमतः आदाम निर्माण केला गेला म्हणजे देवाने मातीचा मनुष्य घडीला. त्याला कुणी काही निर्माण केलेलं नाही, देवाने मातीचा मनुष्य घडला आणि त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकलेला. प्रथम मानव असा निर्माण केला गेलेला. तुम्ही आणि मी कोणाच्या तरी पोटी जन्माला आलेलो आहोत, कोणीतरी आम्हाला जन्माला घातलेलं आहे आणि म्हणून आपण त्याची संतती, त्यांचे वारिस असं आहोत. परंतु देवाचा इंटरेस्ट बघा, देवाने सर्व काही निर्माण केलेलं आहे. ज्या वेळेला त्यांनी सृष्टी, पशुपक्षी सगळं काही निर्माण केलेलं आहे, परंतु आपल्या वाचण्यामध्ये कधी अशी गोष्ट आलेली नाही की पशुपक्षी निर्माण केले म्हणजे त्यांना आत्मा दिलेला आहे किंवा त्यांना काही फार विशेष. ते निश्चितच देवाने सर्व निर्माण केलेलं आहे, ते अत्यंत चांगलं आहे असं देव म्हणतो. देव म्हणतो प्रत्येक गोष्ट त्याने निर्माण केलेली आहे, प्रत्येक दिवसाविषयी त्यावेळेला तो म्हणतो की चांगली अशी निर्माण केलेली आहे. ज्या वेळेला देवाने हे सर्व काही चांगलं निर्माण केलेलं आहे, मनुष्याविषयी पण तसाच उद्देश देवाचा होता आणि त्या उद्देशाने परमेश्वराने त्या आदामाला निर्माण केलेलं आहे. परंतु आम्ही पुढे चालून वाचल्यानंतर आम्हाला लक्षात येते की काय घटना घडलेली आहे. देवाने जी आज्ञा दिलेली आहे, देवाने जे सांगितलेलं आहे, प्रथमतः पुष्कळ गोष्टी, पुष्कळ शास्त्रातून आपण शिकू शकतो आणि आपण आपली स्वतःची अशी समजूत करून घेऊ शकतो. देवाचं मी हे एखादं नाही ऐकलं तर काय करणार आहे देव? देवाची एखादी गोष्ट मी नाही केली तर काय करणार आहे देव?
असं नाही, परंतु देवाचं वचन आम्हाला स्पष्ट करतं की देव जे काही सांगत आहे, देवाची इच्छा आहे की आम्ही ते पालन करावं, यासाठी तो आम्हाला सांगत आहे. अन्यथा त्यांनी सांगितलं नसतं. आदाम आणि हवेला ज्या वेळेला त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या झाडाचं फळ खाऊ नका, तुम्हाला मोकळीक आहे. त्या एदेन बागेमध्ये सर्व तुम्हाला मोकळीक आहे, तुम्ही कोणत्याही झाडाचं फळ खा असं त्यांनी सांगितलं, परंतु मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका असं. देव ज्या वेळेला आज्ञा देतो, देव ज्या वेळेला काही गोष्टी सांगतो, तर त्या आपण ऐकण्याचं. आणि एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला ते जाणवते त्या ठिकाणी, देव ज्या वेळेला आदाम हवेला निर्माण केलेला, त्याचा उद्देश, त्याचं प्रेम, त्याचं प्रीती एवढी काही होती त्या निर्माण केलेल्या आदामावर की तो त्यांची भेट घेण्यासाठी त्या एदेन बागेमध्ये, असं देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की शेळोप्याचा वारा सुटलेला असताना देव त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी देव स्वतः भेट घेण्यासाठी तिथं येत असत. इतका इंटरेस्ट त्याच्यामध्ये होता. मनुष्यामध्ये त्याचा आजही इंटरेस्ट आहे, आजही इंटरेस्ट समाप्त झालेला आहे असं नाही. आजही त्याचा तेवढाच इंटरेस्ट तुमच्या माझ्यामध्ये आहे, आणि म्हणून तुम्ही आणि मी आहोत. आणि म्हणून ज्या वेळेला आज्ञाभंगाचं पाप झालं, त्यावेळेला आम्ही वाचतो की त्यावेळेला आत्मिक मरण ओढवलेलं आहे. आणि आत्मिक मरण ओढवल्यानंतर परमेश्वर आदमाला काय म्हणाला? ज्या आदमाला त्याने निर्माण केलं, कुणाला सांगता येईल काय म्हणाला तो? आदमाला काय म्हणाला? काय वाक्य वापरलं त्याने? आदमा, आदमा, तू कुठे आहेस? तू कोठे आहेस? हे आदमा, मी तुला निर्माण केलेलं आहे, तू आज कोठे आहेस? प्रियांनो, आज तोच प्रश्न तुम्हाला आणि मला परमेश्वर विचारतो. तोच प्रश्न. मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे, तुम्ही कुठं आहात? तुम्ही कुठं आहात? त्याचा म्हणण्याचा उद्देश काय आहे? तो आदमला कशा रीतीने म्हटलेला आहे, काय त्याला सांगू इच्छित आहे. आणि मग आपण पाहतो की त्या ठिकाणी काही गोष्टी मी त्याचं टिप्पण केलेलं आहे की मला जे वाटलं त्या गोष्टीमध्ये, मानवामध्ये देवाचा आत्मा नसतो. पहा, ज्या वेळेला आदमाला निर्माण केलेलं आहे, त्यावेळेला देवाने त्याच्या आत्मा, ज्या वेळेला त्याचा श्वास फुंकला गेलेला आहे, त्याचा अर्थ असा आहे की तो जीवधारी प्राणी झालेला आहे. आणि तो जीवधारी प्राणी प्रथमतः देवाने निर्माण केलेला आहे. त्याने पुष्कळ काही निर्माण केलेलं आहे, परंतु कुणालाही असं म्हटलेलं नाही, पक्ष्यांना असं म्हटलं नाही की माझा आत्मा त्यांना दिलेला आहे. मातीचे ते पशु पक्षी त्यांनी निर्माण केले, परंतु त्या ठिकाणी आत्म्याचा उल्लेख नाही. परंतु मनुष्याविषयी, त्या आदमाविषयी असं म्हटलेलं आहे की देवाचा आत्मा त्याच्या ठाई वास करत होता. त्या आत्म्यामुळं, देवाच्या आत्म्यामुळं मनुष्य हा जीवधारी झालेला आहे, त्याचा श्वास त्याच्यामध्ये फुंकण्यात आलेला आहे. म्हणून मनुष्य फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जो पुरुष निर्माण केला गेलेला आहे तो फार महत्वाचा आहे. त्याच्या ठाई देवाचा आत्मा वास करतो. म्हणून प्रत्येक पुरुषाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्हाला फक्त येशूचा स्वीकार करायचा आहे मनामध्ये, आम्हाला त्याला क्षमा मागायची आहे. ती फार मोठी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट सांगत नाहीये देव. आमच्या दुष्कर्माची आम्हाला क्षमा मागायची आहे, आम्हाला त्याचा स्वीकार करायचा आहे की प्रभू, तू माझ्या पापाचुकांची मला क्षमा कर. मी तुझं लेकरू आहे आणि आज मी तुझा स्वीकार केलेला आहे, आणि तुझा स्वीकार करून मी आज तुझं मूल बनून तुझ्या इच्छेप्रमाणे मी चालचलन करीत आहे. ही फार मोठी गोष्ट नाही, परंतु काय झालेलं आहे की आम्ही त्याकडं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. प्रियांनो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मानवामध्ये देवाचा आत्मा वसतो. आणि कृपा करून काही वचन आपण वाचणार आहोत. दानिएलचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 8वं वचन कृपा करून कोणीतरी वाचा. दानिएल 4:8.
ते शेवटी दानिएल माझ्या पुढे आला. त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेलशेत्सर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठायी पवित्र देवांचा आत्मा वसत आहे. त्याला मी आपले स्वप्न सांगितले. देवाने त्याला स्वप्न सांगितलेलं आहे. त्याच्या ठाई देवाचा आत्मा वास करतो हे देवाच्या वचनामध्ये स्पष्ट करण्यात आहे. दानिएलच्या ठाई देवाचा आत्मा वास करत आहे. आदामाच्या ठाई देवाचा आत्मा वास करत आहे. आणखी आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं योसेफाच्या ठाई देवाचा आत्मा वास करतो. उत्पत्ती 41:38 कुणीतरी वाचा. उत्पत्तीचं पुस्तक 41वा अध्याय आणि 38 वचन. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? या ठिकाणी योसेफाविषयी त्यानं उद्गार काढलेले आहेत की ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा दुसरा कोणी तुम्हाला आढळतो. पहा प्रियांनो, मनुष्य देवासाठी फार फार महत्वाचं. कोणी मनुष्य स्वतःला कमी समजता कामा नये. असं कधी समजायचं नाही की आम्ही कुचकामी आहोत, आम्हाला तेवढं महत्व देवाने दिलेलं नाही. देवाने महत्व दिलेलं आहे. फक्त प्रश्न आहे की आम्ही देवाबरोबर त्याच्या इच्छेनुरूप चालण्यासाठी तयार आहोत. देवाचा आत्मा वास करतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती गोष्ट फार फार महत्वाची आहे. आणखी एक वचन वाचूया. गणनाचं पुस्तक 27वा अध्याय आणि वचन 18. गणना 27 वचन 18. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशुआ याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव. त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे. देवाचा आत्मा यहोशुआच्या ठाई पण वसत होता. माहिती आहे तुम्हाला? त्या ठिकाणी असं नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणून देवाचा आत्मा फार महत्वाचा आहे आणि तो मनुष्याच्या ठाई वस्ती करतो हे देवाने सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. आणि म्हणून देव त्या बाबतीमध्ये इंटरेस्टेड आहे. मनुष्याच्या बाबतीमध्ये देव इंटरेस्टेड आहे. आणि या ठिकाणी आम्हाला हे युद्ध पाहायला मिळतं की ज्या मनुष्याला देवाने निर्माण केलेलं आहे, ज्या मनुष्याला जीवधारी प्राणी केलेला आहे, त्या मनुष्याला शैतान मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला नरकामध्ये नेण्याचा तो प्रयत्न करत आहे. देवाचा उद्देश आहे की आम्ही त्याची भक्ती आराधना करावी, त्याला क्षमा मागावी, त्याचा शरण जावं, त्या आमचं लक्ष येशूकडे जावं, हे त्याचं म्हणणं आहे. देवाची अपेक्षा आमच्याविषयी दुसरी काही नाही. आम्ही त्याची भक्ती आराधना करावी, त्याची स्तुती आराधना करावी, आमचं लक्ष त्याच्याकडे जावं, आम्ही त्याला क्षमा मागावी, आम्ही आमचे पाप त्याला कबूल करावं, अशी त्याची अपेक्षा आहे. प्रियांनो, या गोष्टीकडे आम्ही थोडंसं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आम्ही त्या ईदेन बागेकडे येऊया आणि त्या ठिकाणी आणखी एक वचन आहे ते वाचूया. नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि वचन 27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. त्या ठिकाणी परमेश्वराने दिलेला आत्मा जो आहे, मानवाचा तो दीप आहे असं म्हटलेलं आहे. तो दीप आहे असं नीतिसूत्राच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. परंतु हा दीप काय केलेला आहे, आज्ञाभंगामुळे मनुष्याने विझवून टाकलेला. हा दीप जो जळत राहायला पाहिजे होता, तो दीप त्या आज्ञाभंगाच्या पापामुळं विझून गेलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मग आपण पुढे चालून वाचतो की त्याला काय काय करावं लागलेलं आहे. पुन्हा पुष्कळशा गोष्टी आहेत की यशायाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो की यशाया 1:18 देव म्हणतो की तुमची पाप लाखेसारखी लाल असली तरी मी बर्फासारखी पांढरी शुभ्र करीन. देवाने संधी दिलेली आहे. आम्ही वाचतो की चोराला संधी होती. दोन्ही चोर वधस्तंभावर खेळलेले असताना त्यांना संधी होती, परंतु एकानं संधीचा फायदा केला आणि एकानं संधीचा फायदा केला नाही. एकाने संधी साधून घेतली आणि त्याने प्रभू येशूकडे याचना केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. संधी आमच्यासाठी आहे. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमच्यासाठी संधी आहे.
मेल्यानंतर ही संधी समाप्त होत आहे. कोणाला वाटत असेल की मेल्यानंतर पण संधी आहे, संधी मेल्यानंतर नाही. मेल्यानंतर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही. ती संधी आम्हाला परत भेटू शकत नाही. आम्ही कितीही आटोकाट प्रयत्न केला तरी ती संधी आमच्यासाठी येत नाही. भले आम्ही पाळक लोक आहोत, आम्ही पाळक लोक प्रेतक्रियेला जातो, पुष्कळशा गोष्टी कमरेवर करतो, परंतु लोकांच्या म्हणण्यास्तव आम्हाला ते करावं लागतं. आता देवोपा याच्या आत्म्याला शांती द्या, आम्हाला ते म्हणावं लागते, कारण तिथं नातेवाईक असतात, त्यांच्याविषयी चांगले उद्गार आम्हाला काढावे लागतात, त्यांना म्हणावं लागतं. एखाद्या दारू पिणाऱ्याविषयी दारू पिऊन तो मेला तरी पण आम्हाला त्याला म्हणावं लागते की देव बाप तुला तुझ्या आत्म्याला शांती देऊ. आता देणारच नाही, ती गोष्ट खरी आहे. दारू पिणाऱ्याच्या आत्म्याला देव कशी शांती देईल? परंतु आम्हाला त्या ठिकाणी अपशब्द किंवा काहीतरी अपमानास्पद वाटेल, काहीतरी पाळकसाहेब आमच्या प्रेतक्रियेच्या वेळेला असं म्हणाले, तसं म्हणाले, हे टाळण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागते की प्रभू हा व्यक्ती तुझ्या याने आपला जगाचा प्रवास संपवलेला आहे, हा तुझ्याकडे आलेला आहे आणि मग तू याच्या आत्म्याला शांती दे. वास्तविक पाहता तसं काही घडत नाही. परंतु आम्हाला संधी केव्हा आहे? संधी आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला संधी, तोपर्यंत आपण पश्चाताप करू शकतो, तोपर्यंत आपण देवाला क्षमा मागू शकतो. कुठल्याही पापा चुकाची, कुठल्याही किती भयानक असो, देव क्षमा करणारा देव आहे. त्याने आपला प्राण दिलेला आहे, त्याने आपलं रक्त सांडलेलं आहे आणि त्याच्या मोलवान रक्ताने त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. म्हणून आम्ही केव्हा पण त्याला हाक मारू शकतो, केव्हा पण त्याला हाक मारू शकतो, प्रभू येशू माझ्या पापा चुकांची मला क्षमा कर, असं म्हणू शकतो. आपण पाहतो की त्या ठिकाणी आदाम आणि हवेला ज्या वेळेला निर्माण केलं गेलेलं आहे, त्या ठिकाणी ते असताना त्या ठिकाणी आम्ही वाचतो की देवाने त्यांना एदेन बागेमध्ये ठेवलेलं आहे आणि एदेन बागेमध्ये ठेवलेलं असताना आज्ञाभंगाचं पाप केलेलं आहे. परंतु आज्ञाभंगाच्या पापावरच ते थांबलेले नाही, तर देवाने त्या ठिकाणी त्यांना अधिकार दिले होते. पहा देवाचं म्हणजे दातृत्व कसं आहे, देवाचं प्रेम किती महान आहे की देवाने त्यांना दोघांना संधी दिलेली आहे आणि देवाने त्यांना अधिकार दिलेले आहेत. सगळ्या गोष्टीची मोकळीक त्यांना तिथं आहे. पण ज्या वेळेला सगळ्या गोष्टीची मोकळीक आहे त्याच वेळेला मनुष्य त्याचा काहीतरी गैरफायदा घेतो, नाही का? आपण पाहतो पुष्कळशा गोष्टीविषयी, मानवी जीवनाचा इतिहास असं सांगतो की ज्याला पुष्कळ मोकळीक आहे, तू काही कर बाबा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू वाग बाबा, तुला जसं चालायचंय तसं चाल बाबा, परंतु आम्ही तुला काही म्हणत नाही. तुम्ही बघा ते व्यक्ती त्याचाच गैरफायदा उचलतो. आणि तसंच प्रकार आम्ही आदाम आणि हवेच्या बाबतीमध्ये पाहतो की त्यांना तिथं सर्व प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी देवाने त्यांना दिलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे, देव आदामाबरोबर बोलत असे म्हटलेलं आहे. देव आदामाची भेट घेत होता एदेन बागेत, देव त्याच्याशी वार्तालाप करत होता आणि देव त्याला म्हणत होता, आदामा आदामा तू कुठे आहेस? ती सहभागिता, ते संबंध फार जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे, प्रीतीचे संबंध देवाने निर्माण केलेला आहे. देवाने त्याला आशीर्वादित केलेला आहे. सगळ्या गोष्टींची मोकळीक आहे, रेलचेल आहे. एदेन बाग म्हणजे काय साधारण गोष्ट नव्हती. त्या ठिकाणी काहीही कष्ट त्यांना नव्हते, काही नव्हते. फक्त एक गोष्ट देवाने सांगितलेली तेवढी पालन केली असती तर कदाचित त्याचं स्वरूप वेगळं असतं, परंतु त्यांनी ते पालन केलेलं नाही. परंतु आज आम्हाला देव म्हणत आहे की आदामाला जशा प्रकारे त्याने आवाज दिला, जशा प्रकारे आदामाशी तो बोललेला आहे की आदामा आदामा तू कुठे आहेस? आम्हाला प्रत्येक स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, देव आम्हाला आवाज देत आहे, आज तुम्ही कुठे आहात? देवाची इच्छा आहे की आम्ही ताळ्यावर जावं. देवाची इच्छा आहे की आम्ही परत पश्चाताप करावा, क्षमा मागावी, आम्ही त्याला ओळखावं, परत त्याच्या वचनानुसार चालावं आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आमची सुधारणूक. मगाशी पास्टरांनी मला गाणं म्हणत असताना देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि देवासारखं आम्ही बनावं अशी देवाची इच्छा आहे. ते मला हार्ट टचिंग झालं की देव आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. या गोष्टीकडे आम्ही गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे.
पण केव्हा ते होईल? ज्या वेळेला आम्ही वचनाकडे जास्त लक्ष देऊ, ज्या वेळेला आमच्या चुकांकडे आम्ही जास्त लक्ष देऊ, आणि जिथं चुकलो तिथं आम्ही प्रभूला क्षमा मागू, आणि जशा त्याप्रमाणे आम्ही त्या सहभागितेमध्ये राहू, तर आम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहे देवाकडनं. आणि काही गोष्टी तुम्हाला सांगतो की पहिले कोरिन्थीस पत्र 15वा अध्याय आणि वचन 22 वाचूया आपण. कोरिन्थीस पहिले पत्र 15वा अध्याय आणि वचन 22. पहिले कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसेच ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. आदामामध्ये जसे सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातात. पहा, प्रथम आदाम आहे, नंतर ख्रिस्त आहे. त्याला दुसरा आदाम असं म्हटलेलं आहे. पहिल्या आदामामध्ये त्या आज्ञाभंगामुळे, त्या पापामुळे सर्वजण मरतात. म्हणजे मरण हा काही शेवट नाहीये. मरणाला आपल्याला भीती वाटते, मरणाची. आपल्याला मरावं असं वाटत नाही, कुणालाही जग सोडून जावं असं वाटत नाही, पण जाणे हा निसर्गाचा नियम आहे. ज्याला जीवन आहे त्याला मृत्यू आहे, आणि मग ज्याला जीवन आहे त्याला मृत्यू आहे. म्हणूनसाठी आदामामध्ये जे सर्व मरतात, पण ख्रिस्त येशूमध्ये जीवन आहे असं म्हटलं आहे. आणखी एक वचन त्याच्या संदर्भानं वाचूया. पहिले कोरिन्थीस 15 वचन 45. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. शेवटला जो आदाम आहे तो आत्मा असा झालेला आहे. प्रियांनो, देव आमच्यावर प्रेम करतो. देव सर्व काही गोष्टी करू शकतो. बाळासाहेबांनी सांगितलं ते भाषांतर करीत आहेत आणि चांगल्या प्रकारचं पुस्तक लिखाण करीत आहेत. म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या एक लिखाणामध्ये किंवा भाषांतर करण्यामध्ये रेस्टोरेशन नावाचा शब्द गेला असेल, ज्याला पुनर्जीवन म्हणतो आपण, पुनर्बांधणी असा त्याचा अर्थ आहे. रेस्टोरेशन, ते रेस्टोरेशन देव आमच्या जीवनाच्या बाबतीमध्ये करू शकतो. ते रेस्टोरेशन आदामाच्या जीवनाच्या बाबतीमध्ये देव करू इच्छित आहे. जे की आम्हाला वाटतं आमचे पुष्कळचं नुकसान झालेलं आहे, आमचा वेळ गेलेला आहे, आमचा पैसा गेलेला आहे, आम्हाला म्हणजे इतक्या वर्षाची भरपाई. पुष्कळ लोक आमच्याकडे येऊन म्हणतात, बाळासाहेब आता त्या गेलेल्या वर्षांची भरपाई आम्हाला होणार नाही, गेलेल्या गोष्टी किंवा जे काही आमचा लॉस झालेला आहे, जे काही नुकसान आमचं झालेलं आहे ते आमचं भरून येणार नाही. परंतु देव त्याची पुनर्बांधणी करू शकतो. देव तुम्हाला ते परत मिळवून देऊ शकतो, असा तो देव आहे. आम्हाला जरी वाटत असेल की आमचं नुकसान झालेलं आम्हाला मिळणार नाही, आम्हाला ते परत होणार नाही, कदाचित आमचं नुकसान झालं. आपण कधी कधी म्हणतो फार लेकरांनी नुकसान केलेलं आहे, फार यांनी त्रास दिलेला आहे, फार यांनी इतकं, पाळक साहेब यांनी इतकं नुकसान केलेलं आहे लेकरांनी, असं आपण म्हणतो. नुकसान केलेलं आहे त्याचा अर्थ असा की आम्हाला असं वाटतं मनुष्य या दृष्टिकोनातून की ते नुकसान भरून येणार नाही. परंतु देव असं अभिवचन देतो की मी तुमचं रेस्टोरेशन करीन, कोणतीही गोष्ट असू द्या, मी तुमची भरपाई करीन. आणि देवाला काही अशक्य आहे का? तुमची भरपाई करणं देवाला अशक्य आहे का? लाखो रुपयांचं नुकसान होऊ द्या, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, देव त्याची भरपाई करू शकतो. देव त्याची भरपाई करू शकतो. म्हणून आम्हाला त्या येशूकडे लक्ष लावायचं आहे, त्या देवाच्या वचनाकडे लक्ष लावायचं आहे की देव हा रेस्टोरेशन करणारा परमेश्वर आहे, तो भरपाई करून देणारा परमेश्वर आहे. आणि शास्त्रामध्ये त्याचे पुष्कळचे उदाहरण आहे, परंतु त्याकडे आपल्याला जायचं नाही. आपण परत आपल्या त्या गोष्टींकडे येऊया. तिसरी गोष्ट मला सांगायची आहे की आदाम आणि हवेने ज्या वेळेला पाप केलं, ज्या वेळेला आज्ञाभंग केला आणि आज्ञा मोडली, पण त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी कबुली दिली, त्यांनी मान्य केलंय की हो देवा आम्ही चुकलो, आम्ही आज्ञाभंग केलेला आहे, आम्ही आज्ञा मोडलेली आहे. परंतु दुसरी गोष्ट आम्ही पाहतो का की त्यांनी पापाचं निरसन केलेलं आहे. निरसन करणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? निरसन करणं म्हणजे केलंय मी, परंतु मला ते मान्य करायचं नाही, मला त्यांच्यामुळे मी असं केलं, मी करणार नव्हतो,
परंतु त्यांच्यामुळं असं झालं हो. आदामाने ते पाप केलेलं आहे, परंतु त्यांनी सांगितलं तू जी मला स्त्री दिली ना सोबतीला, तिने मला बुरळ घातली. आणि ज्या वेळेला स्त्रीला विचारण्यात आलं त्यावेळेला स्त्री म्हणाली ते सापाने मला बुरळ घातली. एकमेकावर ढकलण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमचे गुन्हे, आमच्या चुका आम्ही कबूल करत नाही. आम्ही असं दाखवतो की आम्ही ते करणार नव्हतो, परंतु यांच्यामुळं असं केलेलं आहे, त्यांच्यामुळं परिस्थितीमुळं असं झालेलं आहे. मी करणार नव्हतो, परंतु मला असं करावं लागलं, यांच्यामुळं असं करावं लागलेलं आहे, यांच्यामुळं असं झालेलं आहे. प्रियांनो, त्यांनी आपलं जे पाप आहे ते त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी दोघंही पापाचे निरसन करत आहेत असं आम्हाला दिसून येतं. आणि शेवटची गोष्ट आपण पाहतो की ज्या देवाने त्यांना एदेन बागेमधून घालवलेलं आहे, सर्व काही चांगलं केलेलं असताना, देवाने त्यांना संधी दिलेली असताना त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं नाही. आणि मग ज्या वेळेला त्या एदेन बागेमधून त्यांना घालवण्यात आलेलं आहे, इथं देवाची योजना की परत मानवाशी त्यांनी समेट केलेला आहे. देव आज देखील मानवाशी समेट करू इच्छित आहे आणि समेटाची सेवा ते करत आहे. मानवाने परत त्याच्याकडे यावं, परत स्वर्गाच्या राज्यामध्ये जावं. देवाच्या रक्ताच्या द्वारे, देवपुत्राच्या रक्ताच्या द्वारे आपले पाप धुतले जावे, आपले पाप क्षमा व्हावे, यासाठी देवाने उत्तम अशा प्रकारची योजना बनवलेली आहे. तो पिता आहे, तो आमच्यावर प्रेम करत आहे आणि म्हणून तो आज हाक मारून म्हणत आहे, आदामा आदामा तू कुठे आहेस? आज आपण आपलं आत्मपरीक्षण करूया की खरंच मी कुठं आहे? मला गरज आहे देवाकडे परत येण्याची, मला गरज आहे पश्चाताप करण्याची, मला गरज आहे देवाला क्षमा मागण्याची. आणि जर मी या गोष्टी करत आहे तर पुन्हा एक वार देवाच्या आणि आमचे संबंध चांगले प्रस्थापित होणार आहे. आमच्या चुका आम्ही मान्य करून जर देवाला सांगितल्या तर देव आम्हाला क्षमा करण्यासाठी तयार आहे. तो दयाळू परमेश्वर आहे, तो आम्हाला क्षमा करणारा देव आहे. म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आपण त्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे की आपण आज कुठे आहोत. आपण कधी कधी परीक्षण करत नाही, आम्ही समजत नाही, आम्हाला समजत नाही की आम्ही कुठं आहोत. आणि ते न समजल्यामुळं ह्या जीवन प्रवासामध्ये होऊ शकतं, धोका होऊ शकतो की आम्ही त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं असल्यामुळं त्याच्यासारखं बनण्यासाठी आम्हाला जो समय, जी संधी देवानं दिलेली आहे ती आम्ही गमावता कामा नये. आम्हाला आज संधी आहे, आम्ही पाहिजे तर त्या संधीचं सोनं करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? यहुदा इस्करियोतनं मरावा असं देवाची इच्छा होती काय? यहुदा इस्करियोतनं गळफास घ्यावा अशी देवाची इच्छा होती का? नाही. पण यहुदा इस्करियोतने त्याचं मन कठीण केलं आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं नाही, त्यांनी जाऊन गळफास घेतलेला आहे. तशा प्रकारे आम्ही संधीचं सोनं करावं आणि देवाला शरण यावं, देवाला क्षमा मागावी. म्हणून आज तुम्हाला आणि मला देव हाक मारत आहे. तोच आवाज आमच्या कानी पडत आहे की आदामा आदामा तू कुठे आहेस? आपण देवाला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत का? देव आमच्यासाठी सर्व गोष्टी नवीन करू शकतो. तो आम्हाला पुन्हा नव्यानं पुनरुत्थापित करू शकतो. सर्व गोष्टी देवाला अशक्य असं काहीही नाही. तो विश्वाचा निर्माण करता आहे. अशक्य हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही. अशक्य हा शब्द मनुष्याच्या डिक्शनरीमध्ये आहे. हे मला जमणार नाही, हे माझ्याच्याने होणार नाही, परंतु देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि म्हणून त्या देवाकडे आपण येऊया. आम्हाला संधी आहे. न जाणो पुष्कळचे कठीण दिवस आहे, कठीण वातावरण आहे सगळीकडे. तुम्ही बघा, कठीण अशा दिवसामध्ये आपण राहत आहोत. कदाचित असा भास होत आहे की येशूचं येणं जवळ येत आहे, जवळ आलेलं आहे. केव्हाही येशू ख्रिस्ताचं येणं होऊ शकतं. म्हणून आम्हाला आत्मिक तयारी करण्याची गरज आहे, आत्मिक गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, वचनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, स्वतःची तपासणी करण्याची गरज आहे की
देवाने खरंच कुठला आहे. मरण हा भाग नैसर्गिक आहे. कोणी जो मनुष्य जिवंत आहे तो मरणारच आहे, परंतु तत्पूर्वी आम्हाला जी संधी देण्यात आलेली आहे, जे वेळ आम्हाला देण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमची संधी साधून घेतली पाहिजे की देवा मी तुझं लेकरू आहे, मी तुझं लेकरू आहे. आणि मग ख्रिस्ताचं नाव त्यांनी म्हटल्याप्रमाणे, पाळक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, जयंत कुमार त्रिभुवन एक चांगल्या प्रकारचे असे हे होते, वक्ते होते. त्यांनी असं म्हणायचे की मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. मी कुठेही कसाही असो, पण ख्रिस्त माझ्या जीवनातून दिसला पाहिजे. आम्ही ते स्वीकारणार आहोत का? आम्हाला ते आव्हान आहे. अशा कठीण दिवसामध्ये आमच्यासाठी ते आव्हान आहे. मी मान्य करतो की दुःखामध्ये तुम्हाला देवाचं स्तवन करणं, देवाची वाहवा करणं, देवाची प्रशंसा करणं कठीण आहे. दुःखामध्ये असताना ते कठीण आहे. तुम्ही म्हणाल कदाचित पाळकसाहेब हे शक्य नाही, मी ते समजू शकतो, परंतु आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. म्हणून परिस्थितीकडं आपलं लक्ष लावण्यापेक्षा आपलं लक्ष जर आम्ही देवाकडं लावलेलं आहे, तर तो आम्हाला आशीर्वादित करणारा देव, तोच देव आज आम्हाला क्षमा करण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून आज त्याचा आवाज आम्हाला हाक मारला आहे की आदामा तू कुठे आहेस, आदामा तू कुठे आहेस. त्याचा अर्थ असा नाही की हवेला तो म्हणत नाही, आदामामध्येच ती आहे आणि तो हवेलाही त्यांनी निर्माण केलेला आहे आणि ते कुटुंब म्हणून प्रस्थापित केलेलं आहे. दोन्ही गोष्टी दोघांच्याही बाबतीमध्ये देव इंटरेस्टेड आहे. कुणाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. परंतु ज्या वेळेला येशूकडे येऊ त्याच वेळेला आम्हाला तो सहाय्य करणारा आहे. म्हणून आमचा नाश होणार नाही, तो जिवंत तारणारा आहे. आम्ही त्या तारणाऱ्याकडं आज आपलं लक्ष लावण्यासाठी तयार आहे का? देवबाप करू या वचनातून तुम्हाला आशीर्वाद. थँक्यू. हालेलुया. मोठं ना हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित केलेलं आहे आणि त्यांनी काही रेफरन्स दिले, त्यामधून आपल्याला हे समजते की परमेश्वराचा आत्मा लोकांच्या जीवनामध्ये वास करत होता. जुन्या करारामध्ये सुद्धा देवाचा आत्मा लोकांच्या जीवनामध्ये वास करत होता आणि आज आपण नवीन कराराचे लेकर आहोत. आपल्यामध्ये सुद्धा देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करत आहे. हालेलुया. त्यासाठी शेवटचं एक वचन वाचू आणि आपण संपवू. त्यासाठी आपण 1 कोरिंथी 3 अध्याय आणि 16 आणि 17 वचन आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र असते तसेच तुम्ही असा. आणि जर देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये वास करत आहे, का वास करत आहे? कारण आपण कोण आहोत? परमेश्वराचं मंदिर आहोत. हालेलुया. आपण सर्वजण जे प्रभू येशूवरती विश्वास ठेवत आहोत, आपण सर्वजण परमेश्वराचे मंदिर आहोत. आणि जर मी परमेश्वराचं मंदिर आहे तर माझं मंदिर कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. हालेलुया. माझं मंदिर कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आपण पाहतो, वेगवेगळ्या धर्मामधील सुद्धा आपण मंदिरं पाहतो. काही वेळेला आपण त्या मंदिरामध्ये सुद्धा काही वेळेला आपण गेलेलो असेल. मंदिराचं वातावरण कसं असते? तिथं लोक येऊन घाण टाकतात का? तर काय करतात की ते जितकं स्वच्छ ठेवता येईल तेवढं ते स्वच्छ ठेवण्याचा सगळेजण काय करत असतात? प्रयत्न करत असतात. आणि आपल्या थिओलॉजी प्रमाणे परमेश्वर बांधलेल्या बिल्डिंग मध्ये परमेश्वर वस्ती करत नाही. भले ती सोन्याची असो किंवा चांदीनं मडवलेली असो किंवा कितीही महागड मार्बल खाली बसवलेलं असो, परमेश्वर बिल्डिंग मध्ये राहत नाही. परमेश्वर कुठं राहतो? आपल्या जीवनामध्ये तो राहतो. आणि आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की आपल्यामध्ये जर परमेश्वर वास करत आहे तर आपल्याला स्वतःचं जीवन कसं ठेवायला पाहिजे? चांगलं ठेवायला पाहिजे, शुद्ध ठेवायला पाहिजे. म्हणून त्याने सांगितले की जर अशा काही पाप जर आपल्या जीवनामध्ये असेल तर देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहणार नाही. हालेलुया. जर आपल्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत तर देव आपल्यामध्ये वस्ती करणार
नाही. आणि पुढं देव या वचनामध्ये देवाचं वचन सुद्धा हेच सांगत आहे की जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, आपलं जीवन कोणाचं मंदिर आहे? परमेश्वराचं मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे. याच्यावरती आता आपला अधिकार राहिलेला नाही, कारण या ठिकाणी कोण वास करत आहे? परमेश्वर, देव वास करत आहे. आणि हे मंदिर जर देवाचं आहे तर आपल्याला कोणताच अधिकार नाही की हे मंदिर काय करावं? नाश करावं. जेव्हा आपण येशूवरती विश्वास ठेवला, त्याचा स्वीकार केला, त्याला प्रभू म्हणून आपण मानलं, तेव्हा आपण काय केलं? एक प्रकारे हे जे मंदिर आहे, हे जे शरीर आहे, त्याच्या हातामध्ये सोपवून दिलं आणि त्याला एक प्रकारे सांगितलं की आता तू माझ्या जीवनामध्ये ये आणि तू माझ्या जीवनामध्ये काय कर? वस्ती कर. आणि जर हे आपण देवाच्या हातामध्ये सोपवून दिलेलं आहे आपलं जीवन, तर आपण त्याचा नाश करण्याचा आपल्याकडे कोणताच अधिकार नाही. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की जो कोणी मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल. हालेलुया. जर नाश करत आहोत, आपण चुकीचं वागून, आपण पाप करून, आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे वागून जर आपण स्वतःच्या या शरीररूपी देवाच्या मंदिराचा नाश करत आहोत, तर देव स्वतः काय करेल? ते मंदिर काय करेल? नाश करेल. आणि पुढे सांगत आहे की देवाचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही देवाचं मंदिर कसं असतं? पवित्र असतं. आणि आपण देवाचं मंदिर आहोत, तर परमेश्वर सांगत आहे की तुम्ही सुद्धा स्वतःला त्या मंदिरासारखं पवित्र राखण्याचा काय करा? प्रयत्न करा. हालेलुया. म्हणून देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. जो कोणी प्रभू येशूवरती विश्वास ठेवत आहे, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहे, देवाचा आत्मा त्याच्या जीवनामध्ये वास करत आहे. हालेलुया. म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपण कुठेही वर्तन करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मी काय करत? मी कोण आहे? देवाचं मंदिर आहे. हालेलुया. मी परमेश्वराचं मंदिर आहे. आणि मंदिर जर असेल तर लोक मंदिराची काय करत असतात? नेहमी प्रशंसा करत असतात. म्हणून हे मंदिर कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे आणि याची प्रशंसा सुद्धा केली पाहिजे. आपण एखादं स्थळ सुंदर पाहिलं की आपल्याला आपण वाहवा करतो, किती सुंदर ठिकाण आहे, किती सुंदर मंदिर आहे. आपले सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चर्च, आता बिदरला तुम्ही जर गेले तर ते बिदरचं चर्च खूप सुंदर आहे. हालेलुया. आपल्याला ते खूप चांगलं वाटतं. म्हणून या बिल्डिंग्स बद्दल परमेश्वराला काहीच कनेक्शन नाही. त्या संदर्भामध्ये परमेश्वर कनेक्शन कुणाशी ठेवू इच्छित आहे? आपल्याशी. आणि आपण जर परमेश्वराचं मंदिर आहोत तर आपल्याबद्दल लोकांनी काय केले पाहिजे? वाहवा केली पाहिजे. वाहवा कधी करणार? जेव्हा देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये राहणार आणि जेव्हा आपण ते शुद्ध ठेवणार, पवित्र ठेवणार, आपण तेव्हाच देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार आणि इतर लोकांना हे मंदिर काय वाटणार? चांगलं वाटणार. मंदिरामध्ये गेल्यानंतर शांत वाटतं. तसं आपण जर मंदिर आहोत आणि आपल्या जवळ जर एखादा व्यक्ती आला तर त्याला काय वाटलं पाहिजे? शांत वाटलं पाहिजे. हालेलुया. नाहीतर लोकांनी असा विचार नाही करायला पाहिजे, ह्याच्याकडं न गेलेलंच बरं. हालेलुया. मग त्या मंदिराची गरिमा राहील का? नाही. हालेलुया. आपण मंदिर आहोत, आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे, तर लोकांच्यासाठी सुद्धा ते मंदिर कसं पाहिजे? खुलं पाहिजे आणि लोकांना सुद्धा तो अनुभव आला पाहिजे. मंदिरामध्ये शांती असते, मंदिरामध्ये देवाची उपस्थिती असते. हालेलुया. आणि जर देव तुम्हाला आणि मला जर त्याचं मंदिर म्हणत आहे, तर आपल्यामध्ये देवाच्या उपस्थितीचा अनुभव इतर लोकांना यायलाच पाहिजे. हालेलुया. कारण देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो. म्हणून हा खूप गंभीर विषय आहे, लक्षात ठेवा. देवाचं मंदिर आपण बनलेलो आहोत, तेव्हा इतर लोक आपल्याकडे येत असताना त्यांना तो शांतीचा अनुभव मिळाला पाहिजे, त्यांना त्या देवाच्या उपस्थितीचा अनुभव मिळाला पाहिजे. हालेलुया. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं देवाचं मंदिर बनणार आहोत. हालेलुया. आपण डोळे बंद करूया, सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करणार आहोत. आपण आपलं लक्ष आपल्या परमेश्वराकडे लावूया. आणि आज परमेश्वरानं पुन्हा एकदा जाणीव करून दिलेलं आहे की तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचं पवित्र मंदिर असे आहोत. त्या पवित्र मंदिराची गरिमा आपण राखणं गरजेचं आहे.
म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःचं परीक्षण करूया की हे शरीररूपी मंदिर मी कशा प्रकारे त्याला राखण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या शरीररूपी मंदिराचं कशा प्रकारे सुरक्षा करत आहे. मी कशा प्रकारे त्याला सांभाळत आहे. का मी हलगर्जीप्रमाणे वागत आहे का. मला या मंदिराबद्दल काहीच वाटत नाही का. अशा प्रकारची वृत्ती माझी बनलेली आहे का. मनाला वाटेल त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे का. मनाला पटेल त्याप्रमाणे मी काही गोष्टी करत आहे का. म्हणून आपण सर्वांनी हे कबूल करूया की खरोखर परमेश्वरा तू मला हे सौभाग्य दिलेलं आहेस की प्रभुदेवा मी तुझं मंदिर आहे. प्रभुदेवा तू कायमस्वरूपी माझ्यामध्ये वास कर. प्रभुदेवा या मंदिराच्या जवळ जेव्हा लोक येतील तेव्हा लोकांना शांतीचा अनुभव मिळू दे. प्रभुदेवा लोकांना तुझ्या उपस्थितीचा अनुभव मिळू दे. आपण सर्वांनी प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. या वेळेमध्ये परमेश्वरा पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तो आम्हाला बोध केला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तुझा आत्मा आमच्यामध्ये वस्ती करत आहे. कारण प्रभुदेवा आम्ही प्रत्येक जण तुझं मंदिर आहोत आणि परमेश्वरा या मंदिराचा आम्ही नाश करू नये. प्रभुदेवा या मंदिराची आम्ही व्यवस्थित काळजी घ्यावी. व्यवस्थित त्याला सांभाळून ठेवावं. शुद्धतेमध्ये ठेवावं. आम्ही हे मंदिर पवित्र राखावं आणि परमेश्वरा या मंदिराची गरिमा आम्ही परमेश्वरा नियमितपणे परमेश्वरा राखावी. यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्य आणि मदत कर. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर परमेश्वरा. प्रत्येकाच्या मध्ये परमेश्वरा तू वस्ती करत आहेस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू राहत आहेस. प्रभुदेवा प्रत्येकानं परमेश्वरा त्याप्रमाणे जीवन जगावं. कोणत्याही प्रकारे आम्ही चुकीचं वागू नये. चुकीचं पाप करू नये. तुला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी आम्ही प्रभुदेवा करू नये. यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानातामध्ये देत आहे. पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर आणि परमेश्वरा तू येईपर्यंत परमेश्वरा आम्ही हे मंदिर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. प्रभुदेवा हे शरीर परमेश्वरा आम्ही शुद्ध आणि पवित्र ठेवावं. यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो आज पुन्हा एकदा बोध केला त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे आणि तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव तुझी महिमा करून घे. पुन्हा एकदा आम्हा सर्वांना तू एकत्र केलं आणि ही वेळ दिली तुझी भक्ती आराधना करण्यासाठी त्याबद्दल आभार मानतो. आम्ही आज प्रभुदेवा इथून थोड्या वेळानं विभक्त होत असताना पूर्ण आठवडाभर तू आमच्या सोबत राहा. आमची काळजी घे. आम्ही अधिक रीतीनं परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये वाढत राहावं. अधिक रीतीनं परमेश्वरा आम्ही या मंदिराची नियमितपणे चांगली काळजी घ्यावी. सर्व वाईट गोष्टीपासून आम्ही आमच्या मंदिराचं रक्षण करावं. यासाठी पुढील आठवड्यामध्ये तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. आम्हा सर्वांच्या लागणाऱ्या गरजा तुला माहित आहेत. सर्व गरजांचा तू पुरवठा कर आणि परमेश्वरा तुझी कृपा आणि दया आम्हा प्रत्येकावरती असू दे. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा आहे दया आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो माय का पित्या आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या सोडले आहे जसं आमच्या आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण अच्छ सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचे सुंदर सहभागिता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ओके. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. थँक्यू.